मित्रांनो, तुम्ही कधी तुमच्या पत्नीसमोर दुसऱ्या स्त्री सौंदर्याचं कौतुक केलं आहे का? जर केलं तर आपल्यासोबत काय होईल याची कल्पना आपल्या सर्वांना आहे. आजच्या कथेचा नायकही असंच काहीसं त्याच्या पत्नीसमोर करतो. मग त्यासोबत काय घडते ते आपण ऐकूया. पण त्याआधी माझ्या मनाचे हित या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करून घ्या. तिचे नाव अरुणिता. ती दिसायला खूपच सुंदर होती. ती श्रीमंत बापाची एकुलती एक मुलगी होती. अरुणिता एकुलती एक असल्यामुळे ती खूप लाडात वाढलेली होती. तिचे शिक्षणही शहरातील मोठ्या हायस्कूलमध्ये झालेले होते. ती अभ्यासातही खूप हुशार होती. अरुणिताला वाचनाचीही प्रचंड आवड होती. तिला कुणाचीही मदत करायला आवडायचे. हे गुण तिला तिच्या बाबांकडूनच मिळाले होते. तिचे बाबाही गावातल्या अडलेल्या नडलेल्यांची नेहमी मदत करायचे. अरुणिता हे सर्व पाहतच वाढलेली होती. तिला गरजू लोकांची मदत करून खूप आनंद व्हायचा. अरुणिताचे कॉलेजचे शिक्षण सुरू झाले. कॉलेज सुरू होऊन 1 महिना झाला होता. तिच्या कॉलेजमध्ये शिकणारा एक मुलगा, त्याचं नाव अक्षय होतं. ती त्याला पहिल्या दिवसापासूनच पाहत आलेली होती. अक्षय दिसायला खूपच देखणा होता. तिला तो मनापासून आवडत होता. आज अक्षय नाराज वाटत होता. तो कॅन्टीनमध्ये काहीतरी विचार करत बसलेला होता. हीच संधी साधून अरुणिताने त्याला विचारले, अक्षय, काय झालं रे? असा नाराज होऊन का बसलास? कसला विचार करतोय? काही प्रॉब्लेम आहे का? अरुणिताने खूप प्रेमाने विचारलं. त्याने तिच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. तो दुःखी स्वरात म्हणाला, माझे बाबा खूप आजारी आहेत. मग त्यांना चांगल्या दवाखान्यात ने. ती म्हणाली, हो, केला दवाखाना, पण आणि तो थांबला. तिने लगेच पर्समधून 2000 रुपये काढले आणि अक्षयच्या हातात देत म्हणाली, हे घे आणि बाबांना चांगल्या दवाखान्यात दाखव. आणि जर हे पैसे कमी पडतील तर माझ्याकडून बिनधास्त माग, लाजू नकोस. तो म्हणाला, पण हे पैसे मी. तेवढ्यात ती त्याला म्हणाली, तुला हे पैसे परत करायची काहीही गरज नाही. मला आपलंच समज. अक्षय तिला एकटक पाहत होता. अरुणिताही त्याच्या नजरेत नजर टाकून पाहत होती. थोड्या वेळाने अक्षय तिला थँक्स म्हणाला. दोघेही स्मित हास्य करत घरी आले. आज अरुणिताने अक्षयची मदत केली होती आणि त्याच्याशी बोलली होती. तिचे मन खूप प्रसन्न होतं. इकडे अक्षयही अरुणिताच्या मदतीने खूप आनंदी होता. त्याचे बाबाही बरे झालेले होते. आता दोघात चांगली मैत्री झाली होती. पण काही दिवसांनी त्याचे बाबा मरण पावतात. आई तर लहानपणीच मेलेली असते आणि आता त्याचे बाबाही त्याला एकटं सोडून गेले. या दुःखाने अक्षयवर जणू आभाळच कोसळले होते. पण अरुणिताने त्याला या दुःखातून लवकर बाहेर काढलं. त्यातच त्यांची मैत्री कधी प्रेमात बदलली दोघांनाही कळलं नाही. आता दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. पुढे त्यांचं शिक्षण पूर्ण होतं. दोघेही विवाह करण्याचा निर्णय घेतात. अरुणिता अक्षयला तिच्या आईबाबांना भेटण्यासाठी गावी येते. तिचे आईबाबाही विवाहाला मान्यता देतात आणि त्यांचा विवाह खूप थाटात करतात. पुढे त्यांच्या मोठ्या शहरात नवा संसार सुरू होतो. त्यांच्या विवाहाला आता 1 वर्ष झालं होतं. एक दिवस अरुणिताला शॉपिंग करण्यासाठी मॉलमध्ये गेलेली असते. ती तासाभरानंतर बाहेर येते. ती कॉफी पिण्यासाठी कॉफी शॉपवर बसलेली असते. तिची कॉफी पिऊन झाली होती आणि ती थोडा टाइमपास म्हणून आपला मोबाईल चाळत बसली असते. तिचं लक्ष अचानक बाहेर जाते. तिला एक 14 वर्षाची मुलगी भीक मागताना दिसते. पण तिला कोणीच भीक दिलेली नसते. अरुणिताला तिची मदत करण्याची इच्छा होते. तसंही तिला मदत करून 1-1.5 वर्ष झालं होतं. ती बाहेर येत आणि त्या मुलीची नजर तिच्यावर पडते. अरुणिता स्मित हास्य करत तिला पाहते. ती मुलगी तिच्याकडे पैसे मागते. मॅडम, थोडे पैसे द्या ना. अरुणिता तिच्याकडे पाहते. ती मुलगी पुन्हा बोलते, मॅडम, खूप भूक लागली. अरुणिता, आधी तुझं नाव सांग. ती खाली मान करून हळू आवाजात तिचं नाव मीनू सांगते. वाह, नाव तर खूप छान आहे. अरुणिता तिचा हात धरत कॉफी शॉपमध्ये जाते आणि तिला पोटभर पिझ्झा बर्गर खायला देते. अरुणिताला खूप आनंद होतो. तिने एका भुकेल्या मुलीची भूक मिटवली होती. मीनू ही खूप खुश होती. तिने कधी पिझ्झा बर्गर खाल्लेला नव्हता. अरुणिताने पाया पडून धन्यवाद करते. अरुणिता, ते जाऊ दे. तू शाळेत जात नाही का? मीनू, नाही मॅडम. आधी जायची, पण आई बाबा गेले तेव्हापासून सोडली शाळा. आणि आता अशी भीक मागत फिरतेस. मीनूकडे तिच्या प्रश्नांचं काहीच उत्तर नव्हतं. अरुणिता मीनूला तिच्या घरी घेऊन येते.
तिला मीनूसाठी खूप काही करायचं होतं. तिला खूप शिकवायचं होतं. म्हणून ती मीनूला तिच्या घरी घेऊन आली होती. तिला नवे ड्रेस देते आणि विचारते, काय मीनू, आवडले का माझे घर? मीनू म्हणते, मॅडम, घर नाही, हा तर मोठा बंगला आहे आणि खूप सुंदरही आहे. पण मॅडम, एवढ्या मोठ्या बंगल्यात तुम्ही एकट्या राहता का? अरुणिता हसत तिला सांगते, नाही ग, माझे हस्बंड पण राहतात ना सोबत. मीनू, मॅडम, तुमचे लग्न झालेलं वाटत नाही. ती मीनूला त्यांचा फोटो दाखवते. मीनू अक्षयचा फोटो पाहून म्हणते, सर तर खूपच सुंदर आहेत. मॅडम, तुमचं लव्ह मॅरेज झालं की अरेंज? अरुणिता गोड हसत तिला सांगते, लव्ह मॅरेज आहे. मॅडम, तुमची जोडी खूप छान आहे. अरुणिता तिला तिचा रूम दाखवत म्हणते, आजपासून हा तुझा रूम आहे. मीनू, मॅडम, काय हो, आता तू इथेच आमच्या सोबत राहायचं. तुझे शिक्षण, तुझ्या सर्व इच्छा गरजा मी पूर्ण करेन. मीनू, मला तुझी मदत करायची आहे. अरुणिताचं बोलणं ऐकून मीनूचे डोळे भरून आले. ती म्हणते, नाही मॅडम, तुम्ही मला एवढ्या प्रेमाने घरी आणले, कपडे दिले, खायला दिले, हेच माझ्यासाठी भरपूर आहे. मीनूचं बोलणं ऐकून अरुणिताचं मन नाराज होते. ती मीनूला खूप प्रेमाने समजावत सांगते, मीनू, मला तुझ्यासाठी खूप काही करायचं आहे. पण मीनू नाहीच म्हणते. शेवटी अरुणिता मीनूला रागवत म्हणते, ते काही नाही, मी तुझं काहीच ऐकणार नाही आणि तुला इथेच राहायचं मी ठरवलंय. मीनूलाही कळून चुकलं होतं. मॅडम काही मला इथून जाऊ देणार नाही. मीनू अरुणिता जवळ येते. तिचं मन भरून आलं होतं. ती तसंच अरुणिताच्या पाया पडण्यासाठी खाली वागते. अरुणिता मीनूला म्हणते, हे काय करतेस, उठ. ती तिच्या हातांना धरत वर उचलते. हे काय करत होतीस? मीनूच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. मीनू हात जोडून उभी होती. ती अरुणिताला, मॅडम, तुम्ही माझ्या एवढं बोलत तिच्या गळ्यात पडून रडते. अरुणिताही तिला तिच्या मिठीत घेते आणि मीनूच्या डोक्यावरून पाठीवरून मायेने हात फिरवत म्हणते, बस कर मीनू, आता नाही रडायचं, मी आहे ना आता. मॅडम, तुमचे मन खूप मोठे आहे. तुम्ही माझ्यासारख्या गरीब अनाथ मुलीला एवढं प्रेम दिलं, आपलं करून घेतलं. तुमचे हे उपकार मी कसे फेडू? असं म्हणत मीनू अरुणिताच्या मिठीतून बाहेर येते. अरुणिता तिच्या चेहऱ्याला धरून खूप प्रेमाने म्हणते, खूप सोपं आहे, मला ताई म्हण आणि फेड उपकार. मीनू गोड हसत, हो मॅडम. काय म्हणाली? सॉरी ताई. आणि हो. दोघेही मोठ्याने हसत एकमेकींना मिठी मारतात. आता अरुणिताला खूप बरं वाटलं. दोघेही बेडरूममध्ये जातात. अरुणिता तिच्या प्रेमाची स्टोरी सांगते. अजूनही बऱ्याच गप्पा मारतात. मीनू म्हणते, ताई, भाऊजी कधी येतात? येतीलच आता, संध्याकाळचे 7 वाजले होते. अरुणिता किचनमध्ये चहा करण्यासाठी जाते. तेवढ्यात दाराची बेल वाजते. अरुणिता लगेच दार उघडते. समोर अक्षय असतो. ती त्याचं हसत वेलकम करते. तोही तिला प्रेमळ नजरेने पाहत म्हणतो, क्या बात है मेरी जान, आज खूपच खुश दिसतेस. ती हसतच म्हणते, कुठे खुश दिसते तुला, नेहमीसारखी तर आहे. ते दोघी आत येतात. ती त्याला विचारते, अक्षय, चहा घेशील का? हो, घेईल ना. ती चहाचा ट्रे डायनिंग टेबलवर ठेवतच हाक मारते, अक्षय, ये लवकर, चहा झालाय. आणि ती मीनूला बोलवायला जाते. त्या दोघी डायनिंग टेबल जवळ येतात. अक्षय त्यांना येताना पाहतो आणि अरुला नजरेच्या इशाऱ्याने विचारतो, कोण आहे ती? ती काहीच बोलत नाही. अरू त्यांच्या शेजारी बसते. मीनू त्यांच्या समोरच्या खुर्चीवर खाली मान करून बसते. तिला खूप लाज वाटत होती. अरुणिता तिच्या हातावर हात ठेवत म्हणते, हा माझा पती अक्षय. मीनू लगेच हात जोडून नमस्कार करते. अक्षयही तिला नमस्कार करतो. तो तिला विचारतो, अरू, कोण आहे ही मुलगी आणि इथे काय करते? हो बाबा, सांगते, जरा धीर ठेवा ना. तो चहा घ्या आधी, गार होतोय. तो चहाचा एक घोट पीत एकमेकांना पाहतात. मीनू खाली मान करून चहा पिते. अरुणिता त्याला सांगते, ही मीनू आहे. आजपासून ही आपल्यासोबत इथेच राहणार, चालेल ना तुला? तो बिचारा काय बोलणार होता. तो मनात विचार करतो, काय वेडेपणा आहे हा. असं रस्त्यावरच्या मुलांना कोणी घरी घेऊन येतं का, तेही कायमचं? या बायकांच्या डोक्यात कधी काय शिरेल, काहीच सांगता येत नाही. अरुणिता त्याचा हात हलवत म्हणते, अक्षय, कुठे हरवलास? मी काय विचारलंय? तो गोंधळत म्हणाला, हो चालेल ना अरू, तू काही चुकीचं करू शकत नाही. खूप छान केलं, मीनूला आपल्या घरी घेऊन आलीस. तो खूप प्रेमळ नजरेने अरुणिताला पाहत बोलतो. ती दोघी चहाचा ट्रे घेऊन किचनमध्ये जातात. इकडे अक्षय विचार करतो, अरूला मुलींची मदतच करायची होती तर तिला बोर्डिंग स्कूलमध्ये टाकले असते. बाहेरूनही बरीच मदत करता आली असती. पण कोण समजावणार या बायकांना? ते काही नाही, अरूला समजावावंच लागणार. मीनू इथे नको म्हणून.
पण ती तिला कसं समजावू? आज रात्रीच बोलतो तिच्याशी. या विषयावर रात्री तिघेजण आनंदाने जेवण आटपून आपापल्या रूममध्ये जातात. पावसाची रिपरिप चालूच होती. अक्षय डोळे मिटून पडलेला होता. अरुणिता त्याला झोपला का रे? नाही ग, झोप नाही येते, बस डोळे मिटून पडलो. म्हणून झोपली का हो? अक्षय अरुला त्याच्या मिठीत घेत तिच्या मोकळ्या केसांवरून हात फिरवत म्हणतो. अरू, एक बोलू का? हो बोल ना, तू चिडणार तर नाही ना? ती नाही, बोल पटकन, मला खूप झोप येते. ऐक, तू मीनूला बाहेरून मदत केली तर, म्हणजे तिला जे हवं ते कर, शिक्षण वगैरे ज्या काही गरजा आहेत त्या सर्व गोष्टी. अक्षय, मला झोप येते, आपण उद्या बोलू या विषयावर. आणि बाजूला होऊन ती झोपते. मला वाटलंच होतं ही काही ऐकणार नाही. आता दुसरं काहीतरी करावं लागेल. आणि तोही झोपतो. अक्षय सकाळी लवकर तयारी करून सोफ्यावर पेपर वाचत बसलेला असतो. काही वेळाने अरुणिताही त्याच्या जवळ येऊन बसते. ती आपल्या मोबाईलमध्ये गुंग असते आणि समोर मीनू येते. तिच्या पायातल्या पैंजणाच्या आवाजाने अक्षय तिच्याकडे पाहतो. तिच्या हातात चहाचा ट्रे असतो. अक्षय तिला एकटक पाहत होता. ती जणू स्वर्गातली अप्सराच वाटत होती. तिचे टपोरे डोळे रंगाने जरी मीनू सावळी होती, पण दिसायला खूपच सुंदर होती. तिने अरुणिताचा मेहंदी कलरचा छान मॅक्सी घातलेला होता. कानात मोठाले झुमके, डोळ्यात काजल, ओठांवर हलकीशी गुलाबी रंगाची लिपस्टिक. तिचे ओठ जणू गुलाबाच्या पाकळ्यात दिसत होत्या. अक्षयची नजर तिच्यावरून हटतच नव्हती. ती जवळ आली आणि गोड स्माईल करत म्हणाली, भाऊजी चहा घ्या. तिने दोनदा बोललं, पण तो तिच्यातच हरून गेला होता. अरू त्याच्या हाताला चिमटा घेत म्हणाले, अक्षय तो चहा घे. ते केव्हापासून तुला सांगते. असं काय बघतोस तिला? तो तसाच म्हणाला, ब्युटिफुल, काय सौंदर्य आहे तुझं मीनू. अरुणिता मोठ्याने ओरडली. अक्षय आणि तो भानावर येत म्हणाला, सॉरी अरू, काय बोललास तू आता? अरू म्हणाली, काही नाही ग, घे तो चहा. मीनूने अरुणितालाही चहा दिला आणि तिच्या शेजारी बसली. आता ही खाली मान करूनच चहा पित होती. वाह मीनू, खूप छान होता चहा. अक्षय तिला पाहतच बोलला. मीनू खाली मान करूनच थँक्स बोलली. इकडे अरुणिताचा पारा पार हाई झाला होता. ती अक्षयला खूपच रागात बघत होती. असं वाटत होतं की काय करेल काय नाही. तो बिचारा AC मध्ये घामाघूम झाला होता. ती म्हणाली, तुला लवकर जायचंय ना ऑफिसात, मग निघ ना, इथे बसून का वेळ वाया घालवतोय? तिच्या त्या तिरक्या नजरेला तो भीतच म्हणाला, हो हो निघतो ना. अक्षयने त्याची बॅग घेतली आणि मागे न बघता गेला. तर भावांनो, तुम्हाला सुद्धा असा अनुभव कधी ना कधी आला आहे का तुमची पत्नी सोबत असताना? तर मला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, माझ्या कथा आवडत असतील तर लाईक करत जा आणि तुमच्या मित्रपरिवारात शेअरही करत जा. अरुणिताला जराही पटलेलं नव्हतं अक्षयचं असं वागणं. तिला आता वाटत होतं की मीनूला आपल्या घरात ठेवणं म्हणजे आपला संसार उद्ध्वस्त करून घेणं. कारण पुरुषांची मती कधी फिरेल काहीच सांगता येत नाही. अरुणिता मीनूला लगेच एका चांगल्या बोर्डिंगमध्ये टाकते. तिची मदत करण्याचं ठरवते. ती मीनूला बोर्डिंगमध्ये सोडून घरी येते. या सर्वात तिचा पूर्ण दिवस जातो. सायंकाळचे 5:30 वाजले होते. तिला आता अक्षयची आठवण येत होती. ती त्याला फोन करते, पण तो फोन उचलत नाही. ती पुन्हा पुन्हा ट्राय करते, तरीही तो फोन उचलत नाही. तिचं मन अधीर होतं. ती खूप टेन्शनमध्ये येते आणि विचार करते, अक्षय माझ्यावर नाराज तर नाही ना? मी सकाळी त्याच्याशी खूप चुकीचं वागले. तिला पश्चाताप होतो. तिला अक्षयची माफी मागायची होती, पण तो फोनच उचलत नव्हता. तिचं मन भरून आलं. आजपर्यंत तिने त्याला रागावलं नव्हतं. ती त्याच्या ऑफिसात जायचं ठरवते. तितक्यात तिचा फोन वाजतो. ती लगेच कॉल रिसीव्ह करते. सॉरी माय स्वीटहार्ट, मी खूप कामात होतो. तुला कॉल करायला वेळच नाही भेटला. आय एम रिअली सॉरी. अरुणिता काहीच बोलत नाही आणि रागावतही नाही. ती रडतच त्याला म्हणते, प्लीज मला माफ कर. मी तुला सकाळी खूप रागावली. मी खूप गिल्टी फील करते. अक्षय, ती रडत होती. अगं, यात रडायला काय झालं? तुझ्या जागेवर दुसरी कोणतीही स्त्री असती तर तिनेही असंच केलं असतं. कारण तुम्ही स्त्रिया तुमच्या समोर दुसऱ्या स्त्री सौंदर्याचं कौतुक पाहूच शकत नाही. बरोबर ना? अक्षय म्हणाला. अरू गप्प राहून ऐकत होती. अरू ऐक ना, मी 10 मिनिटात घरी येतोय. तू रेडी राहा. आपण बाहेर कॅन्डल लाईट डिनरला जाऊया. अरुणिता सर्व विसरून तिच्या प्रेमासाठी छान तयारी करून दारातच अक्षयची वाट पाहत उभी होती. अक्षय लगेच तिला पाहतच तिच्या जवळ येतो. अरुणिता लगेच त्याला मिठी मारते. तोही तिला त्याच्या मिठीत घेतो.
दोघेही मनातून प्रेम व्यक्त करत काही वेळाने वेगळे होतात. दोघी एकमेकांना प्रेमळ नजरेने बघतात. अरुणिता म्हणते, अक्षय बोल ना, मी कशी दिसते? तो तिच्या डोळ्यात बघत म्हणतो, अरू तू माझ्या स्वप्नातल्या परीहूनही अधिक सुंदर दिसतेस. अरू तू माझ्या हृदयाचे ठोके आहेस. आय लव्ह यू अरू, लव्ह यू टू म्हणत दोघी पुन्हा एकमेकींना मिठी मारतात. तर मित्रांनो, ही होती आजची सुंदर प्रेमकथा. कशी वाटली मला कमेंट करून सांगा. कथेला लाईक करा, शेअर करा. भेटूया पुन्हा एका नव्या कथेत. नमस्कार.